नमस्कार. गर्भवती स्त्रियांनी श्लोक, स्तोत्र म्हणावे, मंत्रोच्चार करावा असं सांगितलं जातं. मंत्रोच्चाराचा परिणाम बाळाच्या मेंदूवरती अतिशय सकारात्मक असा होतो हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. पण स्तोत्र किंवा मंत्र नक्की मनात म्हणावेत की उच्चारून म्हणावेत? मनात म्हणल्यानंतर त्याचा तितकाच परिणाम होतो का, असे काही प्रश्न आपल्याला पडतात. याच प्रश्नांची उत्तरं आज आपण बघूया. मंत्रोच्चाराचे एकूण 3 प्रकार आहेत: वाचिक जप, उपांशु जप आणि मानसिक जप. वाचिक जप म्हणजेच उच्च स्वरात मंत्र म्हणणे. युजली यज्ञांमध्ये किंवा वेगवेगळ्या पूजांमध्ये आपण ह्या प्रकारचा मंत्रोच्चार ऐकतो. याचा प्रभाव वातावरण शुद्धीसाठी अतिशय चांगला दिसून येतो. दुसरा म्हणजे उपांशु जप. ओठ हलवून अतिशय मंद आवाजात असा केला जाणारा म्हणजेच उपांशु जप. याचा उत्तम परिणाम म्हणजे मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता. आणि तिसरा पण अतिशय अवघड असा तो म्हणजे मानसिक जप, म्हणजेच मनातल्या मनात मंत्र म्हणणे. आता मानसिक जपाला मी अत्यंत अवघड असं का म्हटलं? कारण यासाठी अतिशय एकाग्रता लागते. आपलं मन सतत सैरभैर पळत असतं आणि अशा वेळेला ते स्थिर करून सतत मंत्रोच्चार करत राहणं हे नक्कीच चॅलेंजिंग आहे बरं का. बरं, मंत्र मनात म्हणल्यामुळे त्याचा परिणाम कमी होतो का? तर अजिबात नाही. ही केवळ आपल्या सेन्सरी ऑर्गन्सची लिमिटेशन्स आहेत हे लक्षात ठेव. जसं आसनं करताना आपल्याला त्याचा स्ट्रेच बॉडीवरती जाणवतो, शरीरावरती, मसल्सवरती जाणवतो, पण कधी कधी मेडिटेशन करताना नक्की काय घडलं हे आपल्याला आठवतच नाही, बिकॉज ऑफ द लिमिटेशन ऑफ द सेन्सरी ऑर्गन. अगदी तसंच जेव्हा आपण वाचिक जप करतो तेव्हा त्याच्यातून तयार होणारे साऊंड्स आणि व्हायब्रेशन्स, त्याच्या लहरी या आपल्या शरीराला जाणवतात, सगळ्या सेन्सरी ऑर्गन्सना जाणवतात. पण मानसिक जप करत असताना त्याच्यातून होणाऱ्या लहरींसाठी आपल्याला नक्कीच आपली कॉन्शियसनेस खूप हाय लेवलला न्यावी लागेल आणि त्याची खूप छान प्रॅक्टिस करावी लागेल. आणि याचा परिणाम फक्त गर्भवती स्त्रियांवरच नाही तर आपल्या सगळ्यांवरती दिसू शकतो. मन स्थिर करून सकारात्मकता अनुभवायची असेल तर मंत्रयोगाचा नक्कीच आधार घ्यावा.